Good morning students, I am Padde Madam from Shertakri High School, Shertakri. Standard 8, Subject General Science. Today we see our remaining chapter, Cell and Cell Organelles. In last lecture we have seen what is plant cell and animal cells, their structures, their main differences and similarities in both the cells. In this lecture we have seen the different organelles with their function. First, we see cell wall. See, this is structure of cell wall. Wall means भिंत. भिंत जशी घराचं रक्षण करते तसेच ही सेल वॉल सुद्धा काय करत असते, पेशीचं रक्षण करत असते, पेशीला आधार देण्याचं काम करते. पहा दिसते. This cell wall is present in plant cell but it is absent in animal cell. Cell wall is only present in plant cell. It is found around cells of algae, fungi and plants. कवक, फंगस आणि प्लांट याच्या भोवती आढळते. This is absent or animal cells lack cell wall. Cell wall is an elastic and strong coat around cell membrane. This is elastic body and strongly coated around cell membrane. सेल मेम्ब्रेनच्या भोवती असणारं हे स्ट्रॉंग मेम्ब्रेन आहे जे लवचिक सुद्धा असतं. इट इज मेनली कंपोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट्स लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन. दिस इज मेनली कंपोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट्स ऑफ like cellulose and pectin. Afterwards, polymers like lignin, suberin, cutin are added in cell wall as per need. ह्या शक्यतो कशापासून बनलेल्या आहेत? सेल्युलोज अँड पेक्टिन सारख्या कार्बोहायड्रेटपासून बनलेले आहेत आणि पॉलिमर्स लाईक लिग्निन, सुबेरिन अँड क्युटिन ॲज इट्स नीड. फंक्शन ऑफ दिस सेल वॉल आर to support and to protect the cell by preventing entry of excess water in the cell. महत्त्वाचं कार्य काय आहे? आधार देणं, रक्षण करणं आणि जादा जे पाणी जर पेशीमध्ये जात असेल तर त्यापासून पेशीचं रक्षण करणे. नेक्स्ट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस इज फाउंड in plant cell as well as animal cell. It is thin, fragile and elastic covering that separates the cell components from outer environment. What is its work? It is thin, fragile and elastic which covers or separates the cell components from outer environment. जे सेलमध्ये वेगवेगळे काय आहेत, कॉम्पोनंट्स आहेत, त्यांना बाहेरच्या एन्व्हायरमेंटपासून सेपरेट ठेवण्याचं काम कोण करतं? तर धिस प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन. धिस प्लाझ्मा मेम्ब्रेन इज have structure like this. Protein molecules are embedded in two layers of phospholipids. फॉस्मोलिपिडच्या दोन याच्यामध्ये ते काय केलेलं असतं? इम्बेडेड केलेलं असतं, म्हणजे दोन थरामध्ये ते मिसळलेलं असतं. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सेड टू बी सिलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन ॲज इट अलाउज सम substances to enter the cell while prevents other substances. Some substances are taken in body or in cell or some extracts from this cell. So this membrane is called as permeable membrane. म्हणजे परमिशन देतं, काही घटकांना आत जाण्याची परमिशन देतं आणि काही घटकांना आत जाऊ देत नाही किंवा प्रिव्हेंट करतं. सो इट इज कॉल्ड ॲज परमिएबल membrane. Due to this property, useful molecules of water, salt and oxygen enter the cell. काही मॉलिक्युल्स आहेत, समजा वॉटर, सॉल्ट अँड ऑक्सिजन
this can be entered through this membrane, but some molecules like carbon dioxide exit the cell. कार्बन डायऑक्साईड सारखे घटक याच्यातून बाहेर टाकले जातात ॲज इट इज परमिएबल मेम्ब्रेन. If any changes occur outside the cell, the cellular environment does not change due to plasma membrane. This condition is called as homeostatic. Suppose there are some changes outside the cell. सेलच्या बाहेर काही चेंजेस झाले तरी देखील एन्व्हायरमेंट ऑफ सेल डज नॉट चेंज. सेलचं एन्व्हायरमेंट बदलू शकत नाही. कोणामुळे? ड्यू टू दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस इज कॉल्ड ॲज होमोस्टॅटिस दॅट इज समस्थिती. म्हणजे सेलचं पर्यावरण राखलं जातं सेल मेम्ब्रेनमुळं. मग आता हे सबस्टन्सेस आत बाहेर होण्याचे कार्य कसे घडतात? तर दोन महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटी घडतात, एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस. एंडोसायटोसिसमध्ये काय घडतं? टू इंगल्फ फूड अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. बाहेरच्या एन्व्हायरमेंटमधून फूड आणि महत्त्वाचे घटक आत घेतले जातात. आणि एक्झोसायटोसिसमध्ये काय घडलं जातं? टू एक्सक्रीट वेस्ट मटेरियल्स आउट ऑफ सेल. वेस्ट मटेरियल सेलच्या बाहेर एक्सक्रिएट केली जातात. लक्षात आले सर्वांच्या? या ज्यावेळी प्रोसेस घडतात त्यावेळी सेलच्या एनर्जीचा वापर केला जातो. सेलमधील एनर्जीचा वापर केला जातो. सेल्युलर एनर्जीचा वापर केला जातो. पण काही प्रोसेस अशा असतात ज्यामध्ये एनर्जीचा वापर होत नाही किंवा सेल्युलर एनर्जीचा वापर होत नाही. उदाहरणार्थ डिफ्युजन अँड ऑस्मोसिस. डिफ्युजन अँड ऑस्मोसिस पहा. डिफ्युजन, व्हॉट इज मीन बाय डिफ्युजन? एंट्री of oxygen and exit of small molecules like carbon dioxide. Entry of oxygen and exit of carbon dioxide. This is known as diffusion. ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे या प्रोसेसला काय म्हटलं जातं? डिफ्युजन. डिफ्युजन. सेकंड इज ऑस्मोसिस. ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर from outer environment in cell or from cell to outer environment takes place through this permeable membrane is known as osmosis. The traveling of water from a part with more water to a part with less water through a selectively permeable membrane is osmosis. पाण्याचं वहन कुठून? जास्ती पाण्याकडून किंवा जास्त लेवलच्या पाण्याकडून कमी लेवलच्या पाण्याकडे पाण्याचं जे वहन होतं कोणत्या? या परमिएबल मेम्ब्रेनद्वारे, या सेल मेम्ब्रेनद्वारे, त्याला म्हणायचं ऑस्मोसिस. तुम्हाला माहिती, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे किंवा जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे पाण्याचं वहन होत असतं. मग पेशीमध्ये सुद्धा कधी कधी बाहेरच्या वातावरणापेक्षा पाण्याचं प्रमाण कमी अधिक असतं. याला म्हणायचं ऑस्मोसिस. मग पेशी बाहेर जर जास्त पाणी असेल तर पेशीत शोषलं जातं आणि पेशीत जर जास्त पाणी असेल तर ते पेशी बाहेर टाकलं जातं. अशा रीतीने पेशीतील पाण्याचं योग्य प्रमाण राखलं जातं किंवा त्या दोन्हीचं प्रमाण समान ठेवलं जातं. याला म्हणायचं ऑस्मोसिस. काय म्हणायचं? ऑस्मोसिस. वी सी रिमेनिंग पार्ट इन आवर नेक्स्ट ఉత్తమ ఫలితాలు ఇవిగోండి. अंडरस्टँड?